आपलं नाव? माझं नाव गोविंद तातेराव चव्हाण, मुक्काम जनकापूर, पोस्ट पाटण, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर. कोणतं वाण लावलेलं आहे तुम्ही? सर मी हे तुलसी सीडचं कबड्डी हे वाण लावलेलं आहे. आणि तुम्हाला या वाणामध्ये काय वैशिष्ट्य चांगलं वाटलं? या वाणामध्ये जर एक वैशिष्ट्य आहे की सर्व फळफांद्यांना बोंड धरतो आणि सर्व फळफांद्यांना बोंड धरत असल्यामुळे यांची वाढ पण स्ट्रेट असल्यामुळे झाडांचा दाटवा कमी होतो. जे बोंडसडपणा जो आजकाल व्हेरायट्यामध्ये येत आहे तो हा नाही, याच्यामध्ये नाही. हा कबड्डीमध्ये तो प्रॉब्लेम नाही. नाही. बोंडाचं वजन किती ग्रॅम असेल? बोंडाचं वजन जो कापूस निघतो हा 6 ग्रामपेक्षा जास्त निघतो. अच्छा. आणि सिरीजच्या सिरीज लढाच्या लढा बोंडा लागलेला आहे. हो, तर तुमची जमीन जी आहे एकदम गोटाळ आहे आणि गोटाळ एकदम पूर्णतः 100% गोटे आहे. याही कंडिशन मध्ये कबड्डी फार चांगला आलेला आहे तुमच्या शेतामध्ये. हो, चांगला आलेला आहे. आणि या गोट्यामध्ये देखील कधी उघाड गेली तरी ती तग धरून ठेवते. तग धरून राहते. सरासरी आता प्रत्येक झाडाला सरासरी किती बोंड असेल इथे कबड्डीला? सरासरी सर बोंडांचा जर विचार केला, माझ्या झाडांची स्थिती 3x1.5 अंतरावर लावलेला आहे. म्हणजे एकेरी म्हणायला काही हरकत नाही. आणि झाडांची प्रति झाडांच्या बोंडांची संख्या 40 पासून सुरू होते 70 पर्यंत बोंडांची संख्या. म्हणजे याचा मतलब तुम्हाला इथे ऍव्हरेज चांगला येईल कबड्डीचा. चांगला 6 ग्रॅम फुटलेल्या बोंडाचा कापूस प्रत्येक बोंडाला निघतो आणि 60-70 बोंड ऍव्हरेज मध्ये भरतो आणि 3x1.5 आहे. त्यामुळे अंतर कमी असल्यामुळे सुद्धा झाडांची संख्या वाढली आणि बोंडाचं वजन चांगलं, कापूस चांगला, तुम्हाला चांगलं उत्पन्न. रोगाला कमी बळी पडते का जास्त? नाही, रोग तर माझ्या वरात यावर्षी आलाच नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आलाच नाही. आला म्हणजे आला, एक थोडंसं वाटलं पण ते एका स्प्रे मध्ये निघून गेलं. एवढा काही त्रास वाटला नाही. म्हणजे तुलसी कबड्डी हे असं एक वाण आहे की कोणत्याही प्रकारच्या जमिनीत, कोणत्याही प्रकारच्या वातावरणात, कोणत्याही प्रकारच्या हवामानामध्ये हमखास उत्पादन देऊन जाणारं वाण म्हणजे कबड्डी. असं म्हणायला काही हरकत नाही. असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्यक्ष आपण इथं जेव्हा पीक पाहणी करतो आणि तुमची शेती पूर्णतः 100% गोटा आहे, या कंडिशनमध्ये इथे खूप चांगला आलेला आहे. म्हणजे कबड्डी या वाणाचं जे बोंडाचं वजन आहे ते 6 ते 7 ग्रॅम. कापूस वेचायला इझी, कापूस वजनदार बनतो. पानाची संख्या कमी आहे, पानावर लव असल्यामुळे याच्यावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरे माशीचा प्रभाव कमी होतो आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं वाण. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे दिवाळीच्या आत लक्ष्मी घरा, म्हणजे याचा दिवाळीच्या आतमध्ये पूर्णतः कापूस तुमच्या घरात येईल एवढं चांगलं वाण तुमच्या शेतामध्ये. सर कबड्डी या वाणाचं इथं पीक पाणी करत आम्ही कबड्डी वाण आलेला आहे. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किंवा विदर्भातल्या आणि विशेष करून आमच्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कबड्डी या वाणाची जास्तीत जास्त लागवड करावी आणि आपलं उत्पादन वाढवावं. कबड्डी कापूस बियाणे, कापसाचे उत्पन्न वाढविण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच कबड्डी कापूस बियाणे. फायदाच फायदा.